नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शुभ सकाळ पहिल्यांदा सगळ्यांना। तर मंडळी, आपण आज जाणार आहोत कोपरगायरानेला। तर आपण भरपूर दिवसांनी आपण ब्लॉग बनवतो, तर आपण जाणार आहोत कोपरगायरानेला आपल्या बाईकची सर्व्हिसिंग करायची आहे। तर मी इंस्टाग्राममध्ये याचा रील सर्च करताना एक मला रील्स दिसले, त्यामुळे बाईक दोस्त नावाचं कोपरगायरानेमध्ये एक शॉप आहे, तिथे आपण जाणार आहोत। तर तिथली सर्व्हिसिंग कशी आहे, म्हणजे काम कसं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचा रिव्ह्यू देऊ। तर आपण आता आहोत मानपाडाला आहे, हायवेला शिलपाटा रोड आहे, तुम्ही बघू शकता बाजूला मेट्रोचं काम पण चालू आहे। तर आपण डायरेक्ट आता ते शॉपच्या जवळ जाऊन भेटू, बघू कशी काय सर्व्हिसिंग आहे, आपला फीडबॅक काय आहे त्यावरती आपण नक्की द्यायचा प्रयत्न करू। चला मग। मंडळी, शुभ सकाळ। आपण इथे खिडकाळेश्वर शिवमंदिर इथे थांबलो आहे चहा पिण्यासाठी, तर चहा पिऊया आणि पुढे जाऊया। मग पंढरपुरी चाय ब्रँड आहे, बघू शकता तुम्ही, कपवरती लिहिलेलं आहे पंढरपुरी चाय। मंडळी, खिडकाळेश्वर महादेव मंदिर आहे, त्या बाजूला तिथे आपण चाय पिली, बघू शकता ही शॉप आहे। त्या शिलपाट आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे। चला मग आपण पुढे निघूया, पुढे भेटू। चला मग इथून निघूया, पुढे भेटू। चला बाय। सेवा मंडळ चिंचवडे, जिल्हा रत्नागिरी, तालुका रत्नागिरी, 500 रुपये मंडळाचा धन्यवाद। तर मंडळी, फायनली आपण बाईक दोस्त सर्व्हिस सेंटरला आलेलो आहे। 2 व्हीलर स्मार्ट सर्व्हिस, आपली गाडी आहे इथे, आणि आपण इथे बाईकची सर्व्हिसिंग करायला आलेलो आहे। मंडळी, आता तुम्ही जाऊन आलो आतमध्ये। तर आपण फ्रायडेला अपॉइंटमेंट बुक केलेली होती, म्हणून आपण आता मंडेला एकदम सकाळी आलो आहे। तर त्यांच्या इथे 2 सर्व्हिस अवेलेबल आहेत। एक 199ची स्पेशल सर्व्हिस आहे, त्यामध्ये म्हणजे पार्टचं आणि पुढचं टायरचं क्लिनिंग होतं, आणि दुसरी 350वाले सर्व्हिसिंग, त्याच्यामध्ये त्यांचे 17 चेक पॉईंट आहेत, ते 17 चेक पॉईंट पूर्ण चेक करतात, आणि त्याच्यानंतर 399ला ऑइल आहे, म्हणजे ऑफरमध्येच आहे। तर आपण 350वाली सर्व्हिसिंग करणार आहोत। म्हणजे याचं बाहेर कुठे आपण रेग्युलर सर्व्हिस केली तर 350-400 रुपये जातातच आपले, त्यामुळे आपण इथे एक फर्स्ट टाईम आलो आहे। तर आपण इथला सर्व्हिस कशी आहे इथली आपण सर्व्हिस बघूया, आणि पुढे मग आपण रिव्ह्यू देऊ कसं काय करायचं ते, म्हणजे सर्व्हिसचं काय चांगले आहे की वाईट आहे, म्हणजे काय आपल्याला फायदा आहे की नाही, ते आपण नक्की व्हिडिओच्या मार्फत शेअर करू। काय ऑलरेडी नंबर चालू आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊया। ऑलरेडी इन्क्वायरी वगैरे झाले, आपण 350वाली सर्व्हिस करणार आहोत। हे ट्रायल घेतलंय, आता सांगेल काय काय करायचं आहे ते, मग बघू पुढे।
मंडळी आता लागले भूक, थोडा नाश्ता काय केलाय नाही सकाळी, तर नाश्ता करूया मस्तपैकी. तिकडं जवळ कुठे पास दुकान भेटत नाही, बघू आता कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊ, नाश्ता करू, दुपारचं जेवण मग बघू. तर गाडीचं भरपूर काम असल्यामुळे टाईम जाणार आहे, म्हणून बोललो त्यात नाश्ता करून घेऊया आपण. चला मग. नाश्ता आता करून चाललो आहे पुन्हा, बघूया काम कुठपर्यंत झालंय ते जाऊन बघूया. मी आता सर्व्हिसिंग वगैरे करून आलो आहे. तर सकाळी 10 वाजता गेलेलो आणि आता वाजले जवळजवळ 3 वाजले. तर हे त्यांचं बिल आहे, बिल बघू शकता तुम्ही. डायरेक्ट बिल झालं आहे 3000. बाईकमध्ये जास्त काय नाही केलं, पुढचे शॉकअप्सर नवीन टाकले, म्हणजे खराब झाले होते ते टाकले, पार्टचं टायरचं क्लिनिंग केलं, परत म्हणजे किटचं आपला स्विच किट असतो ना पूर्णपणे सगळं नवीन टाकलं, आणि फिल्टर वगैरे सगळं बाकी चेक केलं. तर मला सर्व्हिसिंग एवढी खास वाटली नाही, पण ठीक आहे आता चालवून बघू याच्यावरती कसं चालते त्याच्यावरती बघू. कारण माझे शॉकअप्सर मी गेले होते ना, मी डोंबिवलीमध्ये खूप ठिकाणी टाकले होते, तर एवढा मला काही रिस्पॉन्स भेटला नाही, शेवटी खराबच व्हायचे. तर मी आज पुन्हा इकडे येऊन टाकले, डोंबिवलीवरनं कोपरगावनेला आलेलो. तर बघूया आता नेमका कसा काही रिव्ह्यू भेटते तो. आणि तुम्ही बघू शकता डायरेक्ट 3000चं बिल झालं आहे. तुम्हाला कसं वाटतंय, योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. भूक लागलेली, पुन्हा वडापाव खाते. इथं फेमस आहे जम्बो वडापाव बायपासला. टेस्टी आहे थोडा.